भेवंडीवाडा रोडवरती होणार असेल आणि 5-6 महिन्यामध्ये नाही तर 2 महिन्यात जर आमच्या दुगाड फाट्यापासून तर अंबाडीचा रस्ता तुटणार असेल तर अशा कॉन्ट्रॅक्टरला पहिल्याच लिस्टमध्ये ब्लॅकलिस्टेड केले पाहिजे आणि ज्या अधिकाऱ्याच्या मार्फत याची चौकशी होत नाही त्या अधिकाऱ्यांना सुद्धा घरी बसवण्याचं काम केलं पाहिजे। त्यामुळे मी सांगू इच्छितो की येणाऱ्या काळात आपल्याला जे ठाण्याचा अधीक्षक कार्यालय याच्यावरती हल्लाबोल मोर्चा करायला लागेल, अन्यथा हे माजलेले अधिकारी आपले जे पैसे आहेत, शासनाचे पैसे म्हणजे जनतेचे पैसे आहेत, ते जनतेचे पैसे अशाच पद्धतीने लाटतील आणि जनतेला विटीस धरून ठेवून आपली जी येणारी प्रगती आहे, आज आपण बघू शकता की भेवंडीवाडा रोडच्या सर्व शेतकऱ्यांचे हाल झालेले आहेत। आपल्या जमिनीचा रेट नाही, आपल्या इथे कोणतीही इंडस्ट्री येत नाही, कोणीही वेअर हाऊस घेऊन येत नाही का, तर आपल्या इथे आतापर्यंत असलेले खराब रस्ते 12 वर्षामध्ये जे खराब रस्ते आहेत त्याच्यामुळे आपल्या इथं कुठलेही वेअर हाऊस वाला येत नाही, कोणत्याही कंपनी येत नाही। आज आमच्या वाडा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कुडूसमध्ये जी इंडस्ट्री होती ती मोठ्या प्रमाणात गुजरातला पळून गेली। त्याचं कारण काय तर रस्ता। तर 12 वर्षात आमच्या ज्या रस्त्यांमुळे आमची प्रगती थांबलेली आहे, तर आम्हाला चांगले रस्ते पाहिजेत, हीच आमची मागणी होती। पण ही मागणी सुद्धा प्रशासन जर दुर्लक्ष करत असेल तर या अधिकाऱ्यांना आपल्याला धडा शिकवण्यासाठी आपल्याला हल्लाबोल मोर्चा एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला प्रशासकीय कार्यालय जे ठाण्याला आहे त्याच्यावरती करायचं आहे। ही मी आपल्या सर्व जनतेला सर्वांना दाटून सांगू इच्छितो की सगळे समाजसेवकांनी एकत्र येऊन आपल्याला त्यांच्या विरोधात लढा लढायचा आहे। जय हिंद, जय भीम।